बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण एक शॉपिंग बॅग आणि साडीच्या कापडापासून सुंदर अशी शोल्डर बॅग तयार करणार आहोत. त्यासाठी आपण हे शॉपिंग बॅगचं 16 बाय 16 इंचचं 2 पीस कट करून घेतलेले आहेत. त्याला हे साडीचं पीस आपण जोडून घेऊया. हा साडीचा पीस आपण दोन्ही भागांना जोडून घेतलेला आहे. आणि आता आपण हे बंद कट करून घेतलेले आहेत. 20 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचे हे 2 बंद आपण कट करून घेतलेले आहेत. ते असे फोल्ड करून याच्या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेऊया. त्याचप्रमाणे 16 बाय 16 इंचाचे हे 2 अस्तरचे पीस पण आपण ओल्ड ड्रेसमधून कट करून घेतलेले आहेत. बंद आपले तयार करून झालेले आहेत. आता आपण हे अस्तरचे दोन्ही पीस घेतलेले आहेत. ते आता मध्यवर्ती फोल्ड करून घेऊया. फोल्ड केल्यानंतर खुल्या बाजूकडून वरती 2.5 इंच आणि उभे पुन्हा 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचे आहे. आता या भागाला आपण आकार देऊन घेऊया कर्व. पुन्हा आपण 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि या बंद बाजूकडून उभे 4 इंच अंतर मोजायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट पण आपण आता जोडून घेऊया. आता हे दोन्ही आकार आपण कट करून घेऊ. आता आपल्याला हा वरचा आकार कट करून घेतल्यानंतर बॉटमसाठी आपण उभे 2 इंच आणि खालच्या बाजूने 2 इंच अंतर मोजून हा चौरस आखून घेतलेला आहे. आता हे बॉटमचे 4ही पीस आपण कट करून घेऊया. आता आपले हे दोन्ही पीस कट करून झालेले आहेत. आता आपण या पीसला बंद जोडून घेऊया. मध्यावरती बरोबर हे बंद जोडून घ्यायचे आहे. बंद जोडून झालेले आहेत. आपण आता हा मेन पीस ठेवून हा बंदांची बाजू आतमध्ये ठेवायची आणि उलट हा पीस आपण यावरती ठेवून पिनअप करून घेऊया. पिनअप करून घेतल्यानंतर आपण वरच्या भागाला आपण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. वरच्याच भागाला शिलाई करायची, बॉटमच्या भागाला शिलाई करायची नाही. आता या भागाला आपण वरती शिलाई करून घेतलेली आहे. आता हा आकार आपण कट करून घेऊया मेन पीसचा. बॉटमचा पण आकार आपण खालचा कट करून घेऊया. आता हा वरचा आकार आपल्याला पलटवून घ्यायचा आहे पीस. त्यामुळे आपण याला कट लावायचे आहेत थोडे थोडे. त्यामुळे आपण वरती हा भाग पलटवल्यानंतर दाबटीप देणार आहोत. तो भाग आपला व्यवस्थित बसेल. आता हे बंद आपण बाहेर काढून घेतलेले आहेत आणि या भागावरती आपण आता दाबटीप घालून घेऊया. आता या दोन्ही भागांवर आपण दाबटीप घालून घेतलेले आहे. आता अस्तर वेगळे आणि मेन पीस वेगळा ठेवायचा आहे. आपल्याला आवश्यकता असल्यास आपण त्याला पॉकेट पण जोडू शकतो. दुसरा पीस पण आपण मेन कापडाला मेन कापड आणि अस्तरच्या बाजूला अस्तर जोडून आपण हा भाग पिनअप करून घेऊया. आणि या सर्व बाजूंना शिलाई करून घ्यायची आणि अस्तरच्या बाजूला थोडा भाग शिवायचा ठेवून साईडने शिलाई करायची आहे. थोडासा भाग शिवायचा ठेवून आपण सर्व बाजूंना शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता बॉटम तयार करून घेऊया.
आता हे बॉटम आपण असे पकडून शिवून घ्यायचे आहेत। बॉटम आपले आता तयार करून झालेले आहेत। आता आपण हा शिवायचा ठेवलेला भाग आहे त्यातून ही बॅग आता बाहेर काढायची आहे। बॅग उलट करण्या अगोदर आपण हा बाहेरचा शिवायचा राहिलेला भाग आतमध्ये थोडासा फोल्ड करून शिवून घेऊया। आता हा भाग आपण शिवून घेतलेला आहे। बॅग आपण आता सुलट करून घेऊ। सुलट केल्यानंतर सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। आपण या बॅगला आता आतमध्ये एखादे पॉकेट पण तयार करू शकतो। हे 10 रुपयाचे टच बटनचं पॉकेट आहे। यामध्ये 20 टच बटन आलेले आहेत। ब्लाऊजसाठी आपण याचा वापर करतो। तेच आपण या बॅगच्या साईडला जोडणार आहोत। सुई दोऱ्याच्या सहाय्याने हे बटन आपण आता जोडून घेऊया। मध्ये पण आपण एखादं बटन जोडून घेऊ शकतो। दोन्ही बाजूंना हे बटन आपण जोडून घेतलेले आहेत आणि सुंदर अशी आपली ही घरच्या साहित्यात बॅग तयार झालेली आहे। शिवून झाल्यानंतर बॅगचे बॉटम 4 इंच रुंद, याची वरची बाजू 13 इंच लांब, मधली बाजू 10 इंच, खालची बाजू 11 इंच आणि वरची रुंदी आपली 13 इंच शिवून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे घरातल्या कमीत कमी खर्चात कमी साहित्यात सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।